राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह दिसून येत आहे आणि शिर्डीमध्ये देखील दत्त जयंती निमित्तानं शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। आज दत्त जन्म सोहळा साई मंदिराजवळ पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सर्व भाविक जे आहेत पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेले आहेत। अगदी साई नामाचा जयघोष करत वाजत गाजत नाचत हे सर्वजण साई नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरवरून आलेली ही पालखी आहे। दरवर्षी दत्त जयंती उत्सवाला ही पालखी शिर्डीमध्ये येत असते। जवळपास 300 लोक या पालखीमध्ये आहेत, त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील असे सर्वच सहभागी झालेले आहेत आणि दत्त जन्माचा जो उत्साह आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। काय आनंद आहे, आज दत्त जयंती आहे आणि तुम्ही शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेला आहात। हॅलो हे पालखी आहे ना, तिसरं वर्ष आहे। हे पहिली वर्ष ना पायी पायी आलो आम्ही नागपूरवरून। आता काय बोलायचं, काय उत्साह होता, तुम्ही सगळे पायी पालखीमध्ये नाचत गाजत आलेला आहेत। काय म्हणजे एकंदरीत काय उत्साह, तुम्ही घाबरता कशासाठी? काय आज आमच्या नागपूरमधून पालखी पायी पायी चालत आलेली आहे आणि साईबाबाच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। हेमा दीदीचा जय जयकार असाच पालखीचा दरवर्षीचा उत्सव गजर राहो आणि साई नामाचा जयघोष करत सर्व पायी चालत आलेले आहात। अगदी वाजत गाजत नृत्य करत सगळे सामील झालेले आहेत। कितवं वर्ष आहे पायी पालखीचं आणि दरवर्षी तुम्ही इथे आल्यानंतर साईबाबांच्या नगरीमध्ये कसा उत्साह साजरा करता, उत्सव साजरा? आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही असाच जयघोष करत बाबांपर्यंत ती पालखी नेतो। पहिले खंडोबा मंदिरात जातो, नंतर बाबांशी भेटतो आणि हा उत्साह आमचा दरवर्षी राहो हीच माझी साई चरणी आणि सर्व साई भक्तांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण हो ही त्यांच्या चरणी माझी प्रार्थना आहे। अशा पद्धतीने साई नामाचा जयघोष करत हे भाविक शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि दत्त जन्माचा सोहळा ते आता साजरा करणार आहेत। कॅमेरा पर्सन विक्कीसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।